म्हणजे वाल्मिक कराड हा ओनली इश्यू नाहीये, ह्याच्या पुढचा विषय तुम्ही विचार करा. ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येणार आणि वाल्मिक कराड व्यक्तीचा नाही, या प्रवृत्तीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला. फॉर अस वाल्मिक कराड इज मिस्टर एक्स. काय म्हणजे एक वाल्मिक कराड ह्याचा वैयक्तिक आमचा काही संबंध नाही, आमचा काही इश्यूच नाहीये. माझं म्हणणं ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. जर महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट यायला हवी असेल तर एक्स्टॉर्शन हॅज टू स्टॉप. STOP थांबलं पाहिजे. तर कोण इन्व्हेस्टमेंट करणार? आणि जर एवढ्या मोठ्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करत असतील आणि त्यांना जर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन न्याय मिळत नसेल तर काय करावं तुम्ही मला सांगा. इथे आपण म्हणतो रोल काय ते मॅग्नेटिक महाराष्ट्र. मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये बसतं का? तर नाही बसत. इट इज ह्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होतंय. तुम्ही फक्त काय त्यांचं नाव वाल्मिक कराड हा केंद्रबिंदू नाहीच आहे. आपल्याला ही प्रवृत्ती थांबायची आहे, कारण का महाराष्ट्रात सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभत नाही. आपण इन्व्हेस्टमेंट्सला लाल कार्पेट दिलं पाहिजे. या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, आम्ही आहोत तुमची सेवा करण्यासाठी. तुम्ही चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स करा, आमचा GDP वाढवा, आमच्या पोरांना मेरिटवर नोकऱ्या द्या, महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान मुलं आणि मुलींना. याच्यासाठी तर MIDCs केल्या ना. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी MIDCs का आणल्या? आदरणीय पवार साहेबांनी MIDCs का वाढवल्या? तर आपली GDP वाढून आपल्या राज्याची एक वेगळी ओळख व्हावी, याच्यासाठी हे झालं ना. तर ही प्रवृत्ती आपण थांबवली पाहिजे कुठेतरी. ह्याच्यासाठी हे सगळे लढतायत.